विवाह या मालिकेच्या फायनली आजच्या भागामध्ये एका व्हिडिओमुळे अभिजितने आता रागिणीला पुरतं हादरवून सोडलेलं आहे। रागिणीला या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर तिचं आता जे घाणेरडं रूप आहे ते समोर आलेलं आहे। इकडे आता रागिणी आपल्या रूम मध्ये असते आणि भूमी तिचा हात धरून तिला फरफटत घेऊन चालते आणि त्यावरती मग आता रागिणी म्हणते काय चाललंय तुझं। यावरती भूमी तिचं तोंडामध्ये थर्मामीटर टाकते आणि आत्या तुमची तब्येत तर बरी आहे ना असं म्हणायला लागते। यावरती रागिणी म्हणते मला काय झालंय। यावरती मग आता भूमी सांगायला लागते नाही नाही कोणतंही कारस्थान नाही काही नाही म्हणून म्हटलं कोणतंही कारस्थान न करता तुम्ही कशा काय राहू शकता। तब्येत बिघडली असेल तरच हे होऊ शकतं। ठीक आहात ना तुम्ही। यावरती रागिणी चिडते आणि तुझं काय चाललंय। भूमी म्हणते म्हणजे मला कळतच नाहीये की तुमचा मुलगा परत आलाय तरी सुद्धा तुम्ही आता तुमच्या मुलाला मुलगा म्हणून मानायला तयार नाहीयेत काय। याचा अर्थ तरी काय समजायचा आम्ही असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते तुला काय करायचंय। यावरती भूमी म्हणते असं कसं मला काय करायचंय। तुम्ही आता तब्येत तुमची ठीक नाहीये तर ती ठीक करणं हे माझं काम आहे ना। आत्या ह्याला कर्म म्हणतात कर्म आणि ते कर्म फिरून तुमच्याकडे आलेले आहेत। कसं आहे तुम्ही अभिजितला मुळातच आता इकडे अभिजित मानायला तयार नाहीयेत कारण तुम्हाला असं काय वाटतंय की तो अभिजित नाहीये। आम्ही सगळ्यांनी एक्सेप्ट केलं हा अभिजित आहे आणि तुमचं काय चालतंय। इकडे तोपर्यंत पौर्णिमा अभिजितला ओरडत असते तुमचं काय चालतंय तुम्ही खरंच माझे अभिजितच आहात ना। म्हणजे आता बाहेर सगळ्यांची माफी काय मागताय त्यांनी जे आपल्या सोबत केलं त्यानंतर तुम्ही त्यांची माफी का मागताय काय गरज पडले। यावरती मग आता अभिजित म्हणतो हे बघ ही छत्री हातात बघ माझ्या ही छत्री म्हणजे आता भरपूर जोरदार पाऊस पडतोय मला कुठेही आसरा नाहीये किंवा कोणी मला आसरा द्यायला तयार नाहीये। तेव्हा एक व्यक्ती किंवा एक बाई आपल्या हातामध्ये छत्री घेऊन तिथे उभी आहे आणि ती मला आसरा द्यायला तयार आहे तर मी काय करेन सांग पौर्णिमा तू काय करशील असं म्हटल्यावरती पौर्णिमा म्हणते हा कसला प्रश्न आहे। त्यावरती अभिजित सांगायला लागतो हो हा प्रश्न योग्यच आहे। म्हणजे खरं सांग पौर्णिमा जर का आता ही छत्री घेऊन एक बाई उभी असेल तर मी ऍडजस्टमेंट म्हणून त्या छत्रीत जाईनच ना। आता सुद्धा ही ऍडजस्टमेंट आहे बघ म्हणजे आई माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीये। मुळातच आई जर का आपल्या बाजूने असती तर हे सगळं करायची काही गरज पडली नसती। मग या घरामध्ये मी कुणाच्या भरोशावरती येणार आहे तर याच लोकांच्या ना आणि त्यामुळे मला हे सगळं नाटक करावं लागतंय। तुला कळतंय का जर का मी या लोकांच्या विरोधात किंवा पहिल्यासारखा अभिजित होऊन या घरामध्ये आलो तर हे मला एक्सेप्ट करतील का या घरात ठेवू देतील का। कारण आकाशने लगेचच त्यावेळची घटना कशी आठवली तू बघितलं होतंस ना। मग जर का मी जुना अभिजित आहे किंवा मी आता तसाच वागत गेलो तर मला कुणीही या घरामध्ये घेणार नाही ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे ना। यावरती पौर्णिमा म्हणते हो हो त्यामुळे अभिजित म्हणतो जोपर्यंत सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये येत नाही किंवा सिच्युएशन आपण हँडल करू अशा परिस्थितीमध्ये येत नाही तोपर्यंत हे सगळं आपल्याला करायलाच लागणार पौर्णिमा तुला कळतंय का असं म्हटल्यावरती मग आता पौर्णिमा म्हणते अच्छा मग माझ्या तर हे लक्षात आलंच नव्हतं मला तर कळलंच नव्हतं की नक्की आता हे असं करताय का तुम्ही। नाहीतर मी म्हटलं की माझे अभिजित इतके बदलले कसे माझे अभिजित इतक्या पद्धतीने बदलले तरी कसे पण नाही हा तुमचा डाव अगदी यशस्वी आहे। मी तुमच्या डावामध्ये तुमच्यासोबत सामील आहे काही झालं तरी सुद्धा आता मी तुमच्या सोबतच राहणार आहे असं म्हटल्यावरती ती सांगते एकदा का आपल्या कंट्रोलमध्ये सिच्युएशन आली ना की मग आपण या सगळ्यामध्ये आता यांच्यावरती अशी काही मात करायची की यांना आता चांगलाच धडा शिकवता येईल। यावरती पौर्णिमा म्हणते आता शोभलात ना तुम्ही माझे अभिजित कसं आहे आता तुम्हाला मला वाटायला लागले की खरंच माझे अभिजित परत आले असं म्हटल्यावरती अभिजित मनातल्या मनात विचार करायला लागतो ह्या पौर्णिमाचं जर का तिला मी असं बोललो नाही आणि तिचा विश्वास संपादन केला नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि या पौर्णिमाला कशा पद्धतीने मला आता हँडल करायला पाहिजे ते मलाच बघायला पाहिजे। हिला जर मी कपटी आहे हे दाखवून दिलं तरच तिचा माझ्यावरती विश्वास बसेल। इकडे आता रागिणी म्हणते तुझा काय प्रॉब्लेम आहे ग तू का माझ्या मागे लागलेली आहेस। यावरती भूमी सांगते मी नाही मागे लागले तुमचे कर्म तुमच्या मागे लागलेत बघा ना म्हणजे जसे कर्म करावे तसे कर्म भोगावे। कसं आहे तुम्ही जे आतापर्यंत काही कर्म केलेत ना त्याचंच हे फळ आहे की मुलगा जिवंत घरी परत आलाय आणि तुम्हाला त्याला ओळखता येत नाहीये मला कळत नाहीये असं माणूस एकाच सिच्युएशन मध्ये करू शकतो। म्हणजे बघा ना आम्ही सगळ्यांनी अभिजितला बेशुद्ध पडलेलं बघितलं होतं पण आम्ही कुणीही त्याला शेवटचे श्वास घेताना पाहिलं
नव्हतं, पण जो माणूस इतक्या कॉन्फिडेंटली बोलू शकतो की अभिजित जिवंत नाहीये, तर नक्कीच त्या माणसाने त्याला शेवटचे श्वास घेताना पाहिलं असेल ना. म्हणजे तुम्ही अभिजितला शेवटचे श्वास घेताना पाहिलेत का? पण तुम्ही तर कुठेतरी बाहेर होतात, तुम्हाला नंतर फोन करून बोलवण्यात आलं होतं. आता इकडे भूमी गोल 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 म्हणजे बोलून रागिणीला अशी काही आता भुलवत असते की रागिणी आता आपल्या जाळ्यात अडकायला लागते आणि रागिणी या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते, ही तर भूमी खूपच हुशार आहे आणि मला अडकवण्यासाठी काहीही करू शकते, काय बोलू हिला आता. आणि त्यावरती भूमी म्हणते, बोला ना आत्या, म्हणजे आता तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली का बोलताय, म्हणजे तुम्ही पाहिलेत का अभिजितला मरताना, पण हे कसं शक्य आहे. आता मात्र इकडे रागिणी सांगते, हे बघे तू जास्त ठेव करू नको, मला तुझ्या प्रश्नांची काही उत्तर द्यायची, पण तिच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये हीच गोष्ट चाललेली असते की आपणच अभिजितला मारलेलं आहे किंवा आपणच अभिजितला या सगळ्यामध्ये त्रास दिलेला आहे. हे सतत ज्या वेळेला तिला आता आठवत असतं त्यावेळेला आता इकडे ती पूर्णपणे गडबडते. गडबडल्यावरती मग आता लगेचच रागिणी म्हणते, हे बघ बाजूला हो, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. पण भूमी आता तिचं रीडिंग करते की ही बाई खोटं बोलत आहे आणि ही बाई मला आता काहीतरी चुकीचं सांगत आहे. आणि त्यावरती मग आता रागिणी म्हणते, मी माझ्या मुलाला जन्म दिलेला आहे आणि आता माझ्या मुलाला जन्म दिलेला आहे तो याला मी ओळखणार नाही का, असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगते, पण कसं काय, आम्ही सगळ्यांनी जर का एक्सेप्ट केलेलं आहे तर आता तुम्ही का नाही एक्सेप्ट करत आहे. पण रागिणीचं एकच टुमणं चालू असतं की मी सिद्ध करणार म्हणजे करणार की हा अभिजित नाहीये. भूमी हसायला लागते आणि म्हणते, काहीतरी तुमचं चुकतंय आत्या, म्हणजे आपल्याच मुलाला खोटारडं ठरवण्यासाठी तुम्ही इतका प्रयत्न करताय. असं म्हणत भूमी आता विचार करते, हसायला लागते. रागिणी म्हणते, ए तू माझ्या फाटक्यात पाय घालू नकोस. यावरती भूमी म्हणते, काय तुमच्या फाटक्यात पाय घालणार, तुम्हीच अशा फाटल्यात ना की तुम्हाला काही जोडायला पण होणार नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला राहून असं वाटते की तुम्ही अभिजितला अभिजित मानायला का तयार नाहीयेत. काही तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती अशी आहे का की जी माहिती आम्हाला कुणालाच नाहीये. असं म्हणत भूमीने बरोबर डाव टाकलेला असतो. रागिणी विचार करते, ही जरा जास्तच बोलतीये आणि जास्तच विचार करते. हिला जर का चकमा द्यायचा असेल तर पहिल्यांदा त्या तोतया अभिजितला बघितलं पाहिजे, तो कुठून आलाय, काय करतोय तो तोतयाचा, हे त्याचा रंगे हात पकडण्याचा मला आता पुरावा घ्यायला पाहिजे. असं आता रागिणी विचार करत असते, काय करू. तोपर्यंत भूमी सांगते, ठीक आहे, कर्म फिरून परत येणार म्हणजे येणार. इकडे तोपर्यंत आता नाश्त्याच्या टेबलवरती पौर्णिमाने अभिजितला छानपैकी आता ब्रेकफास्ट सर्व केलेला असतो. त्यावरती अभिजित म्हणतो, हे काय, आपण दोघंच जण, बाकी सगळ्या फॅमिलीला बोलव ना, सोबत ब्रेकफास्ट करूया. यावरती मग आता पौर्णिमा म्हणते, काय असं करताय, काय करायचं तुम्हाला, फॅमिली. हे बघा, मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाहीये. मी तुमच्यासाठी स्पेशली ब्रेकफास्ट बनवलाय, तर आता तो ब्रेकफास्ट खा आणि तो ब्रेकफास्ट खाऊन छानपैकी आता आपण आपला मी टाईम एन्जॉय करूया. कशाला पाहिजे तुम्हाला, कशाला पाहिजे हे सगळं, असं म्हणत ती आता हे सगळं बोलत असते. पण अभिजितचं मात्र आता लक्ष नसतं, त्याला पौर्णिमासोबत जरा भीती वाटत असते. पौर्णिमा म्हणते, घ्या मी तुम्हाला भरवते. यावरती अभिजित आता थोडासा गडबडतो, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा ही जरी आपल्याला आपला नवरा मानत असली तरी आपल्याला माहिती आहे की आपण अभिजित नाही होतो, मग थोडंसं हिच्यापासून डिस्टन्स ठेवून राहणं गरजेचं आहे, असं तो विचार करतो. त्याच वेळेला मग आता पौर्णिमा सांगायला लागते, मला एक गोष्ट सांगा की कसं झालंय हे. यावरती तो म्हणतो, तू नको भरवूस मला. पौर्णिमा म्हणते, का हो, काय झालं, मी का नको भरवू. यावरती तो म्हणतो, नाही, म्हणजे तू मला भरवण्याच्या पेक्षा तू माझ्या बाजूला बसून जर का खाल्लंस ना तर मला जास्त आनंद होईल. तू माझ्या बाजूला बस आणि छानपैकी आता माझ्यासोबत ब्रेकफास्ट कर. असं म्हटल्यावरती मग आता पौर्णिमा म्हणते, हो आपण करूया, पण मी भरवते ना. यावरती अभिजित काही ऐकायला तयार नाहीये, बस तू माझ्या बाजूला असं म्हणायला लागतो. कारण आता काही झालं तरी सुद्धा आता इकडे पौर्णिमा ही परस्त्री आहे आणि तिचं आपल्या नवऱ्यावरती प्रेम आहे. आपण या परिस्थितीचा गैरफायदा घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे आता अभिजितला माहिती असतं. त्यामुळे तो पौर्णिमाला आपल्या बाजूला बसवतो.
बाजूला बसवून ब्रेकफास्ट करायला सांगतो. इकडे रागिणी हे सगळं पाहत असते. रागिणी ज्या वेळेला हे सगळं पाहत असते त्यावेळेला ती विचार करते, नाही ही संधी आहे या अभिजितला खोटारडं ठरवण्याची. आणि मग ती आता तिजोरीतली एक चेन काढून आणते. तिजोरीतली चेन काढून आणल्यावरती मग आता ती वॉश बेसिनच्या इथे ठेवते, कारण आता ह्याने ब्रेकफास्ट केल्यावरती हा वॉश बेसिनच्या इथे येणार आणि आता हात धुणार हे तिला माहिती असतं. मग त्यामुळे ती आता तिजोरीतली चेन काढते आणि हा तोतया आहे त्यामुळे हा आता वस्तू चोरायला किंवा इथे फायदाच करून घ्यायला इकडे आलेला आहे हे सुद्धा तिला माहिती असतं. म्हणून आता ती चेन भांड्यांच्यात ठेवते आणि हात धुवायला आल्यावरती याला दिसेलच ही चेन. मग त्यानंतर तो आता ती चेन घेणार आणि मी लपून व्हिडिओ बनवते म्हणजे हा माझ्या जाळ्यात अडकणार म्हणजे अडकणार. आणि ती आता ते चेन तिकडे भांड्यांच्या इथे असं ठेवते की जो कोणी हात धुवायला येईल त्याला आता ती चेन दिसणार असते. आणि त्याच वेळेला मग आता अभिजितचा ब्रेकफास्ट होतो. अभिजित ब्रेकफास्ट करून झाल्यावरती मग लगेचच ताबडतोब इकडे आता वॉश बेसिनच्या इथे येतो. ज्या वेळेला अभिजित वॉश बेसिनच्या इथे येतो त्यावेळेला तो इकडे तिकडे पाहतो. हात धुवून झाल्यावरती त्याच्या लक्षात आलेलं असतं की इथे सोन्याची चेन आहे. मग आता अभिजित ती सोन्याची चेन घेतो. सोन्याची चेन घेऊन अभिजित तिकडून निघून जातो. रागिणीला वाटतं चला चोर आपल्या जाळ्यामध्ये अडकलाय, आपल्या हातातून त्यांनी आता बरोबर त्या आपण ठेवलेली चेन घेऊन तो आता आपल्या सापळ्यात अडकलाय. रागिणी या सगळ्याचं शूट करत असते. ज्या वेळेला रागिणी या सगळ्याचं शूट करते आणि त्याच वेळेला अभिजित ती हातामध्ये चेन घेऊन निघून जातो. इकडे आता रागिणी विचार करते, आत्ताच्या आत्ता मी सगळ्यांना बोलवते, सगळ्यांना बोलवून आता मी कांगावा करून सांगते की कशा पद्धतीने हा अभिजित नाहीये किंवा हा अभिजित असूच शकत नाहीये, किती खोटारडा मुलगा आहे हे मी सगळ्यांना सांगते. आणि मग ती हॉलमध्ये येते. हॉलमध्ये आल्यावर ती आकाश भूमी दोघांनी लवकरात लवकर खाली या, मला तू क्लिअर करायचं आहे. यावरती मग आता पौर्णिमा म्हणते, आई काय झालं? यावरती रागिणी चिडते आणि नालायक मुली तू तर काही बोलूच नकोस, डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेस. आकाशभूमी मी तुम्हाला आज सिद्ध करून दाखवणार आहे की हा माझा अभिजित नाहीये. यावरती आकाश म्हणतो, आत्या काय झालंय? यावरती रागिणी म्हणते, मुळातच मी मुद्दामच ना बेसिंगच्या इथे एक चेन ठेवली होती. बेसिंगच्या इथे चेन ठेवून ज्या वेळेला हा माणूस हात धुण्यासाठी आला ना त्यावेळेला यांनी आता ती चेन लंपास केली. पौर्णिमा म्हणते, आई काय बोलताय तुम्ही? यावरती रागिणी सांगते, यावेळेला मी पोकळ धमक्या देत नाहीये किंवा पोकळ वार पण करत नाहीये. यावेळेला माझ्याकडे ठोस पुरावा आहे. यावरती आकाश तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण ऐकेल तर ती रागिणी कुठची आणि ती सांगते, बघितलंस कसे याच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. हा जर का आपला अभिजित असता तर याला चोरी करायची काही गरज नव्हती, पण हा तोतया आहे, हा याच कारणासाठी इथे आलेला आहे. याच कारणासाठी येऊन आता तो आपलं घर साफ करायला आलाय. आकाशभूमी मी तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते आहे, तुला कळतंय ना? असं म्हणत रागिणीचा आकांतांडव काही संपायला तयार नसतो. आणि त्याच वेळेला मग आता आकाश एकच गोष्ट बोलत असतो, अगं रागिणी आत्या माझं म्हणणं तरी ऐक. त्याला असं काहीतरी माहिती असतं की तो रागिणी आत्याचे डोळे उघडू शकत असतो, पण रागिणी आत्या काही ऐकायला तयार नसते आणि ती सांगते, मला कोणाचंच काही ऐकायचं नाहीये. मी म्हटलं ना की हा तोतया आहे आणि मी ह्याचा व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. असं म्हणत रागिणी तो व्हिडिओ दाखवते आणि ती सांगते, चल तुझी आत्ताच्या आत्ता इथून हक्कलपट्टी होणार म्हणजे होणार. तुला या घरात थारा नाहीये. आकाश आता मला कुणीही थांबवू नका, हा व्हिडिओ बघा. असं म्हणत ती आता आपण शूट केलेला व्हिडिओ दाखवते. आता त्याच वेळेला आकाश म्हणतो, आत्या अगं माझं म्हणणं तरी ऐकून घे ना, मी जे काही बोलतोय ते तरी ऐकून घे ना, तुला कळतंय का? यावरती ती म्हणते, मी म्हटलं ना मला काही ऐकायचंच नाहीये आणि मला काही बोलायचंच नाहीये. असं म्हणत रागिणीच्या तोंडाचा पट्टा आता चालूच असतो आणि त्यामुळे ती सारखी सांगत असते, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे हा खोटारडा माणूस आहे, पण ऐकत नाहीयेत. ए चल रे. त्यावरती आकाश मग आता ज्या वेळेला हाताला धरून त्याला आता बाहेर काढण्यासाठी ती आलेली असते तेव्हा आकाश तिचा हात धरतो, आत्या थांब, मी सांगतो तुला काय ते. आणि मग तो सांगतो, अभिजितनी चेन माझ्याकडे आणून दिलेली आहे
हे मगाशीच घडलंय. आता रागिणी गडबडते. एक हा पण डाव फ्लॉप झाला. आणि मग फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की भूमी क्षितिजाला झोपवत असते तेव्हा तिकडे अभिजित येतो. भूमिताई वॉश बेसिनच्या इथे मला ही चेन सापडली. यावरती मग आता भूमी विचार करते, अच्छा ही तर चेन होती, ती म्हणजे आतमध्ये ही चेन होती, आतमध्ये लॉकरमध्ये. मग लॉकरमधून ही चेन बाहेर कशी काय आली? नाही, हा सगळा रागिणी आत्याचाच डाव असणार आहे. रागिणी आत्याने हा डाव रचलेला आहे 100%. त्यावरती मग आकाश म्हणायला लागतो, इकडे अभिजित म्हणायला लागतो, एक काम कर ना भूमिताई, ही चेन तू तुझ्याकडे ठेव. यावरती मग भूमी म्हणते, नाही, हा सगळा रागिणी आत्यांचा डाव आहे. सध्या तरी ही चेन माझ्याकडे ठेवण्यापेक्षा मी तुला जे सांगते ते कर. यावरती तो म्हणतो, बोल ना, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. त्यावरती भूमी सांगते, तू एक काम कर, तू ही चेन देऊन टाक आकाशकडे दे. आणि त्यानंतर मग आता ती म्हणते, हे बघ, हे माझ्याकडे देऊ नको. काही झालं तरी सुद्धा जर का आता हे माझ्याकडे दिलंस ना तर रागिणी आत्यांना माझ्यावरती डाऊट येईल. तू एक काम कर, तू हे आकाशकडेच नेऊन दे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो आकाशकडे येतो आणि आकाशला सांगतो, आकाश वॉश बेसिनच्या इथे मला ही गोल्ड चेन मिळाली होती. असं म्हटल्यावरती आकाश ती चेन आपल्या हातात घेतो आणि त्यानंतर मग आता तो अभिजितकडे पाहतो आणि ठीक आहे मी ठेवून देतो असं म्हणायला लागतो. त्याच वेळेला मग आता वर्तमानामध्ये इकडे आता अभिजितने काय केलं हे ज्या वेळेला आकाश सांगत असतो त्यावेळेला रागिणी चिडते आणि नाही, याला माहिती आहे ना, एवढ्या मोठ्या घरामध्ये जर का हा चेन घेऊन गेला तर आता आपण त्याच्यावरती आळ घेणार हे त्याला माहिती आहे, म्हणून त्याने चेन नेलेली नाहीये. यावरती अभिजित म्हणतो, काय लॉजिक काय आहे? चेन घेतली तर मी चोर, नाही घेतलं तर मी हुशार. काय तुला म्हणायचंय आई? तू का माझ्यासोबत असं आता वागत आहेस? असं तो म्हणायला लागतो. त्यावरती आकाश म्हणतो, आत्या हे बघ, ही इकडे चेन आहे. जर का चेन इकडे आहे तर आपण उगाचच त्याच्यावरती संशय घेणं कितपत योग्य आहे? हे बघ, तू नको चिंता करूस, सगळं काही ठीकठाक चालू आहे, तू उगाचच स्वतःला त्रास करून घेतेस. असं म्हणत आता इकडे आकाश तिला समजवत असतो पण तिचं काही ऐकून घेण्याची मनस्थिती नसते. ती विचार करते, ती सांगते की मी त्याची आई आहे, मी आई आहे तर मला समजणारच ना की हा खरा आहे किंवा हा खोटा आहे. नाही, ते काही नाहीये, हा खोटा आहे असं म्हणत रागिणी आता खूपच चिडलेली असते आणि चिडलेली रागिणी या सगळ्यामध्ये आता काय करू नको असं तिला झालेलं असतं. आणि ती सांगते, काही झालं तरी सुद्धा मी तुला एक्सपोज करणार म्हणजे करणारच. असं म्हणत ती आता त्याला चिडून बोलत असते. तो भूमीकडे पाहतो. फायनली त्या दोघांचा डाव आता यशस्वी झालेला असतो. भूमीने या सगळ्यामध्ये आता ऑलरेडी सगळं खेळून झालेलं असतं. इकडे तोपर्यंत अभिजितने धमकी दिलेली असते की हे बघ, जर का तू खरं सगळ्यांना सांगितलं नाहीस, तुझ्याकडे फक्त काही तासांची मुदत आहे, मग मी सगळ्या घरच्यांच्या समोर सत्य आणणार म्हणजे आणणार. असं म्हणत तिला आता चांगलंच फटकारलेलं असतं. रागिणी आता हा अभिजित नाही हा कांगावा पुन्हा करते. त्यानंतर ती पुरावा काहीतरी दाखवते. त्या पुराव्यावरती विश्वास बसणार का? येणाऱ्या भागातच कळणार.